नमस्कार, महाविजनमध्ये आपलं स्वागत आहे. सामान्य जनतेशी निगडीत असणाऱ्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा, राज्य सरकारच्या काही महत्त्वाच्या उपक्रमांचा आढावा आपण आजच्या या एपिसोडमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. आधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सज्ज झालंय. पाण्याचं नियोजन करण्यावर भर देण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. नागरी सेवा दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रशासनानं स्टार्टअप प्रमाणे कार्य करण्याची गरज असल्याचं सीएम फडणवीसांचं प्रतिपादन. आरोग्यविषयक विविध योजनांच्या एकत्रीकरणासाठी वॉर रूम. सीएम वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या अद्ययावत प्रणालीचं मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला. पहलगाममधील शहीद आदिल यांच्या कुटुंबाला निवारा दिला. महिला, माध्यमं आणि तंत्रज्ञान विषयावर कार्यशाळा संपन्न. राष्ट्रीय महिला आयोग आणि डीजीआयपीआरचा उपक्रम. विविध विषयांवर मंथन झालं. राज्यावरती एल निनोचं संभाव्य संकट येऊन ठेपलंय. मात्र राज्य सरकार याचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच सज्ज झालंय. संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात एल निनोचा सर्वाधिक परिणाम जाणवण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. पाण्याचं योग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्रोतांची दुरुस्ती यावर भर देण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत. जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनांची कामं तातडीनं करण्यासह मोठ्या प्रमाणात पशुधन असणाऱ्या तसंच चारा टंचाई जाणवणाऱ्या सोलापूर, सांगली आणि मराठवाडा या भागांमध्ये चारा उपलब्ध कसा होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या आहेत. या बैठकीला दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री आशिष जयस्वालांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आता बातमी आहे नागरी सेवा दिनाची. आपल्या राज्य सरकारची वाटचाल ही आता झिरो ब्युरोक्रेसीकडे सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनानं स्टार्टअप सारखं काम करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. नागरी सेवा दिन आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत पारितोषिक वितरण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रशासनातील सेवा वितरण सुधारण्यासाठी 20 महत्वाच्या सेवांवरती विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं असून आपलं सरकार 2.0च्या माध्यमातून नागरिकांना अधिक सुलभ सेवा देण्याची तयारी सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. आज आपण विविध क्षेत्रांमध्ये देशामध्ये जे बेस्ट आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि पुढच्या टप्प्यामध्ये जगात जे बेस्ट आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. कारण आता आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था साईजचा जर आपण विचार केला तर आता आपण देशातल्या कुठल्याच राज्याशी कॉम्पीट करत नाहीये. आपण ग्लोबली कॉम्पीट करतो आहोत. आता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था साईजच्या दृष्टीने जगातली 30th अर्थव्यवस्था झालेली आहे आणि कदाचित आपला ग्रोथ रेट आपण मेंटेन केला तर पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये UAE आणि सिंगापूरला देखील अर्थव्यवस्थेच्या साईजमध्ये आपण मागे टाकू शकतो. यावेळी प्रशासकीय गतिमानता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी अधिकाऱ्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी नाविन्यपूर्ण आणि परिवर्तनशील कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करून सर्वच पुरस्कार मिळालेल्यांचं अभिनंदन केलं. कार्यक्रमाला मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवालांसह अनेक अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष हा सामान्य लोकांसाठी मोठा आधार बनलाय. समाजातील प्रत्येक घटकातील रुग्णांसाठी हा कक्ष अहोरात्र मेहनत घेताना दिसतोय. याच कक्षाच्या नव्यानं विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. आता राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या आरोग्यविषयक विविध योजनांचं एकत्रीकरण करण्यात येणार असून त्यासाठी पहिल्यांदा वॉर रूम स्थापन केली जाणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष केवळ आर्थिक मदतीचा स्रोत न राहता रुग्ण, रुग्णालय आणि शासन यांना एकत्र आणणारं एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या कामकाजाचा आढावा सीएम फडणवीसांनी यावेळी घेतला. शिवाय वॉर रूम स्थापन करण्यासंदर्भात सादरीकरण यावेळी करण्यात आलं.
यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सादरीकरणाद्वारे नवीन ऑनलाईन प्रणालीची माहिती दिली. आता बातमी आहे एकनाथ शिंदेंनी केलेल्या वचनपूर्तीची. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपला दिलेला शब्द एका वर्षाच्या आतच पाळलाय. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा प्राण वाचवताना घोडेवाले सय्यद आदिल हुसेन शाह हे शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबियांना शिंदेंनी त्याच वेळी 5 लाख रुपयांची मदत केली होती. सोबतच नवीन घर बांधून देण्याचा शब्दही दिला होता. या शब्दाची पूर्तता एकनाथ शिंदेंनी केली आहे. आदिल यांच्या कुटुंबासाठी पक्क घर बांधून देण्यात आलंय. शिवाय एकनाथ शिंदेंनी यावेळी काश्मीरी नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. हम लोग आपके साथ हमेशा है और हमेशा रहेंगे. हमें आप पर भी नाज है कि आपने ऐसे शूर जवान बेटे को जन्म दिया है जो दूसरों की जान बचाने के लिए खुद की जान जोखिम में डालकर शहीद हो गया. हम यहाँ ऐसे बहादुर बेटे को याद करने और उसके परिवार के साथ खड़े होने के लिए एकत्र हुए हैं. यह सिर्फ एक कहानी नहीं है, एक प्रेरणा है. सैयद आदिल ने हमें सिखाया कि असली हीरो कौन होता है. सैयद ने धर्म, जाति या भाषा से ऊपर उठकर उसने सिर्फ इंसानियत को चुना. मंत्री संजय शिरसाट आणि योगेश कदम यांच्या हस्ते या घराची फीत कापून हे घर आदिल यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आलं. आदिल यांच्या कुटुंबियानं एकनाथ शिंदेंचे आभार मानले. आता पत्रकारिता क्षेत्रासंबंधित महत्वाची बातमी आहे. पत्रकारितेत एआयमुळे महत्वाचे बदल होत आहेत. या बदलांकडे संधी म्हणून पाहत महिला पत्रकारांनी अधिक तंत्रस्नेही व्हावं असं माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी म्हटलंय. राष्ट्रीय महिला आयोग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमानं महिला, माध्यम आणि तंत्रज्ञान या विषयावरील 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेमध्ये ब्रिजेश सिंह यांच्यासह राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, लेखिका डॉक्टर रिचा सूद, वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता यांनीही वेगवेगळ्या विषयांवर मंथन केलं. कार्यशाळेत माहिती व जनसंपर्क विभागात सुरू असलेल्या डिजिटल उपक्रमांची माहिती देण्यात आली.